यानंतर कोकणातला आढावा घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसामुळे भात शेतीला प्रचंड फटका बसलाय। कापलेला भात पाण्यामध्ये गेलेला आहे। अनेक ठिकाणी भिजलेल्या भाताला कोंब फुटलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त झालाय। आज आणि उद्या कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी आहे आणि त्याचमुळे हा इशारा दर्शवण्यात आलेला आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्यात। रत्नागिरी जवळच्या काजरघाटी भागामध्ये परतीच्या पावसामुळे भिजलेल्या भात शेतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्याला परतीच्या पावसाने रात्रभर अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण गेल्या काही दिवसांपासून तयार झालेलं भात पीक जे आहे ते कापण्याचं काम जोरात सुरू होतं। मात्र आता हेच भात पीक या पावसामुळे जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या होते रत्नागिरीतल्या काजरघाटी परिसरामध्ये आहोत आणि या परिसरातील या भात शेतीचं झालेलं नुकसान आपण पाहतोय। कारण हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते शेतकऱ्याला काही घेता येत नाहीये। कारण कापून ठेवलेलं पीक जे आहे ते या पावसामुळे संपूर्णतः भिजलेलं आहे। त्याचप्रमाणे उभं पीक जे आहे ते उभं पीक देखील आडवं झालेलं आहे। ते कापता देखील येणार नाही अशी जी स्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहतोय। गेले काही दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस बरसतोय आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय। तसेच आज आणि उद्या देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पाऊस जो आहे तो मुसळधार बरसेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आज आणि उद्या समुद्र देखील खवळलेला राहणार आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी अशीच स्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे केले जावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी आर्त मागणी जी आहे ती इथला शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।